रॉयल उल्वे या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। टॉस जिंकला होता या मॅचचा रॉयल उल्वे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। जनवन वाघेली या टीमची, जिथे या संघाने मागील मॅच मध्ये 48 धावा बनवल्या, त्या 47 बनवत 48चं लक्ष ठेवलं होतं प्रतिस्पर्ध्यासमोर। अर्थात याही संघाकडे चांगल्या रीतीने फलंदाजीचा ताफा आहे, किंवा अगदी त्याच वेळेला आघाडीला येत असताना फलंदाज चांगल्या रीतीचे बॅटिंग करू शकतात आणि तेच आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रितेश पाटील आणि रोहित पाटील या टीमला आपण मैदानाच्या या दोन्ही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय। चांगल्या धाटणीची ते बॅटिंग करू शकतात आणि अगदी जिथे धावांची लयलूट करण्यासाठी या आक्रमकता धारण केलेले दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। कितपत धावा गोळा केल्या जाणार, अर्थात 4 संघ आता मात्र राहिले, ज्यामध्ये रॉयल उल्वे, जय हनुमान वाघिवली, मंगेश भगत प्रतिष्ठान कुंभडभुजे, शैलेश मूर्ती तळघड या टीम मधून जे जास्ती धावा बनवेल त्या संघाला मिळेल। बाय पंचांनी सांगितलं लेट्स प्ले। गणेशजी वाविष्कर सरांचा आला इशारा। मॅचला होते प्रारंभ। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल आकाश मडवी सज्ज झालाय। पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर डाऊन द ग्राउंड केला। ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, जिथे धाव पहिल्या बॉलवरती सकारात्मक सुरुवात झाली। एक धाव इथे अर्जित करण्यात आली आहे। शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावला, एक धाव कंप्लीट करण्यात आली। अवेलेबल होती त्या ठिकाणी एक रन्स आणि ती ते कंप्लीट केली आहे। महत्वपूर्ण सामना आहे, कारण इथून जास्तीच्या धावा बनवणाऱ्या टीमला बाय मिळेल। मोठा लक्ष उभं करण्याचा प्रयत्नही करेल हा संघ। अर्थात पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव रितेश पाटीलने अर्जित केलेली पाहायला मिळाली। मागील मॅच मध्ये रितेश पाटीलचाही परफॉर्मन्स तितकासा महत्वाचा राहिला होता आणि तो मैदानाच्या आतमध्ये एक सकारात्मकतेने निश्चित खेळणार। पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लांब 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 लचकचा हा षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार। रोहित पाटीलच्या बॅट मधून निघणारा हा उत्तुंग आणि तितकासा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला। षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत। स्लॉट मध्ये आलेला चेंडू अगदी दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवला लिलया। चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडत असताना ही धमक आहे या खेळाडूची आणि त्याच्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील करतोय। आक्रमकता त्याच्या अंगी ठासून भरली आहे आणि त्याच आक्रमकतेने त्याने खेळ केला। पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील करण्यात आली। पंचांनी काही गोष्टी हेतुपुरस्सर पाहिलं की बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि अगदी त्याच वेळेला पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, चेंडू बॅटला ब्रश झालाय की नाही, लिगल डिलिव्हरी, आणि अर्थात तिथे त्यांना जाणवलं की बॅटला चेंडू ब्रश झालाय। मिळाली एकेरी धाव संघाला मिळते। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8 धावा धावफलकावर। 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 वरती मोठा स्ट्रोक आला आणि तदनंतर एक सिंगल येत असताना अर्थात षटकार चौकार येणंही गरजेचं राहतं, परंतु त्याचबरोबर सिंगल आणि डबललाही प्राधान्य तितकंसं द्यायला हवं। पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला, ड्राय केला, ऑफ ड्राय करत असताना डीपला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफचा चेंडूवरती येईल। तद्वर अर्जित करण्यात आलेली एकेरी धाव। एकेरी दुहेरीची सांगड तितकीशी महत्वाची राहते, कारण आपण जिथे म्हणतो ना की मोठे स्ट्रोक येत असताना सिंगल डबल्स घेतले ज्या वेळेला घेतले जातील स्कोर कार्ड चालू राहील आणि हाच प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव आपण प्रस्थापित करू शकतो। त्यासाठी प्रयत्नशील असणारे दोन्ही बॅटर्स। पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर शफल झाल्यात, पंचाकडे अपील करण्यात आली आहे। उत्साह जास्त आहे आणि पंचांनी सांगितलं हा खेळाडू आहे इथे बाद। यष्टांच्या पाठीमागे सूरज पाटीलने एक चांगल्या रीतीने झेल टिपला। खेळाडू क्रमांक पहिला बाद होतोय तो अर्थात रोहित पाटील बाधून तमुच्या आथऱ्याला परतलाय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला। ऑन साइडला एक
दर्जेदार ज्याने षटकार ठोकला त्याची खेळी इथे संपुष्टात आणली आहे. आकाशचंही कौतुक करायला हवं. वेगाने गोलंदाजी केली परंतु महत्वाचा खेळाडू इथे बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालंय. आत्मविश्वास चांगला आहे. आज जर का या यशस्वी पटलावरती जर का यशस्वी राजा बनायचा असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असावा लागतो. त्यासाठी आत्मविश्वास चांगला आहे या गोलंदाजाचा. षटकार जरूर आला आपल्या गोलंदाजीवरती परंतु तदनंतर हार मानली नाही आणि अर्थात एक महत्त्वपूर्ण खेळाडूला बाद केलंय. 9 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना गणेश भोईर याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय. कितपत धावा बनवल्या जातील, किती मोठं लक्ष उभारण्यात येईल. 4 षटकांची मॅचेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि अर्थातच सेकंड राऊंडला सुरुवात झाली आहे जिथे मैदानाच्या आतमध्ये रॉयल उल्वे विपक्ष जय हनुमान वाघिवली या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकला रॉयल उल्वे टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. आडव्या बॅटने ऑन साइडला आल्या आल्या चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. हा दर्जेदार दर्शनीय आकर्षक अद्भुत गणेश भोईरच्या बॅटमधून षटकार. एक मोठा स्ट्रोक आला, षटकार आला. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली 15 आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. सुरुवातीपासूनच प्रत्येक चेंडूवरती प्रतिस्पर्ध्याला ठोकायचं. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स हे मूलमंत्र अंगीकारत असताना प्रत्येक बॉलवरती एक मोठा स्ट्रोक सोडण्याचा प्रयत्न या बॅटर्सने केलाय. षटकारानंतर 15 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. दुसऱ्या षटक गोलंदाजीमध्ये पाचारण करण्यात आलंय. चंदन मडवी यांना आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेले. जर्सी नंबर 11. महेशजी भोईर यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गणेश भोईरने जर का 3 बॉलवरती 3 षटकार लगावले तर त्याच्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अर्थात गणेश भोईरने अजून पुढच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकायला हवेत तर त्याला हे कॅश प्राइज मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये चंदन मडवी गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राईट समोर विकेटने. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. एक तर निश्चित मिळाले. दुरीचा कोणताही प्रयत्न केलेला नाहीये. गणेश भोईरला ठाऊक आहे आपण 1 बॉल आणि 6 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. आपला स्ट्राईक रेट 600चा आहे आणि निश्चितच मोठे फटके खेळू शकतो तो. परंतु या मोठे फटके खेळण्याचा जणू या फलंदाजांनी चंग मांडलाय. त्यांचा आविर्भाव काहीसा निराळा आहे. बॉडी लँग्वेज पाहिली ना तर प्रत्येक बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. रितेश पाटील ज्यावेळेला स्ट्राईक एंडवरती आला ना डगआउट्समधून एक आवाज आला मार म्हणून. अर्थात प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळणं हाच एक चंग बांधलाय या संपूर्ण संघाने. कारण त्यांना ठाऊक आहे आपल्याकडे अगदी 11 नंबरपर्यंत एक बॅटर चांगले आहेत. आपला ताफा चांगल्या रीतीने सुसज्जित केला आपण. हाफ ट्रॅक करा. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 2 बाद. हॅलो. तर नुकतंच ज्यांचं आगमन होते आज ज्यांचा वाढदिवस देखील आहे. आपण यूट्यूबवर खऱ्या अर्थाने टीम बंटी पाटील याच्या अनेक कॉमेडी व्हिडिओज आपण वेबसिरीजच्या माध्यमातून पाहिले आणि त्यामध्ये सातत्याने कलाकाराची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ते म्हणजे शुभमजी मडवी. त्यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपणास वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. आपणास उदंड व दीर्घायुष्य लाभो ही खंडेराया चरणी प्रार्थना या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल टू जय सर. प्रिन्स सर पहा ना आजच्या दिवशी जन्मदिवस असणं ही किती मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आपल्याला पार्टी द्यायला लागत नाही. प्रत्येकाच्या घरी पार्टी असते. पार्टी द्यायला गरज लागत नाही. परंतु आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. आई एकविराचरणी प्रार्थना की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि तेही निरोगी. यासाठी आई एकविराचरणी प्रार्थना करूयात. निलेशजी मडवी आणि संजयजी पाटील यांच्याकडून कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आवर्जून एक महत्त्वपूर्ण सूचना. आज 31 डिसेंबर आहे म्हणून यासाठी मी करतो की जे काही कॅश प्राइजेस लावाल कृपया ते आणून जमा करा आधी. आज 31 डिसेंबर आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय.
यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला, बॅकवर्ड स्क्वेअरला केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव निश्चित मिळते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली ना तर 17 धावा धावफलकावरती आहेत. कोंडी फोडली, विकेट मिळवल्यात, अर्थात 2 खेळाडू बाद झालेत. जिथे आपण पाहिलं ना प्रत्येक षटकार खेळणारा खेळाडू बाद होऊन तबूच्या आचऱ्याला परतलाय. रोहित मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला बॉल षटकार टोकला, तो बाद झाला. गणेश मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला बॉल षटकार टोकला, तो बाद झाला. अर्थात ज्या खेळाडूने मोठे स्ट्रोक खेळलेत ना त्यांना तंबूच्या आचऱ्याला परतवण्यामध्ये गोलंदाजांनी यश प्राप्त झालंय. दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय थर्ड मान बाउंड्रीच्या बाहेर, सुपला शॉट, चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या आता मात्र वधारत असताना जाऊन पोचते धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. दिल्लू स्कूप या फटक्याने उपाधी मिळाली. हा चेंडू खोलात टाकला होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सूर्यकुमार यादवने. जिथे आपण पाहिलं ना एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटला एक नवीन आयाम दिला, किंबहुना संस्कारांच्या फटक्यांवर व्यतिरिक्त आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचे भर देणाऱ्या एबी डिव्हिलियर्सला आपण पाहिलं. क्रिकेटला नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी आणि त्याच धाटणीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तो रितेश पाटीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, बॅटची आतली कट, चेंडू थर्ड मांडला, सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील त्याच्यावर. पंचांनी सांगितलं यस, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलंय. 26 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरं षटक जिथे संपुष्टात येत असताना 13च्या करंट रन रेटने धावा आल्यात. पंच, मी लक्ष वेधेन काही काळ सामना आयोजकांच्या सूचनेनुसार आपण थांबवतोय, कारण एक विशेष जन्मदिवस आपण साजरा करतोय. कारण या व्यासपीठावरती एक नामवंत यूट्यूबर आणि अर्थात चांगल्या रीतीने नेहमीच ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबवरती व्हिडिओज पाहायला मिळत असतात, शुभमजी मडवी यांचा जन्मदिवस आपण साजरा करतोय. कारण 11:58 झाल्यात आणि यापुढे 1 तारखेला त्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. या आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तुम जिवो हजारो साल, साल के दिन हो 1050. खूप साऱ्या शुभेच्छा जन्मदिवसाच्या शुभमजी मडवी आपल्याला. एकविरा चरणी हीच प्रार्थना की आपल्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाला असाच आनंद अविरत देत राहो, यासाठी आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. एका यूट्यूबरचा जन्मदिवस एका यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तो साजरा केला जात असताना दाखवला जात आहे. PTCच्या माध्यमातून संपूर्ण टीम आज आपल्याला हे लाईव्ह कव्हरेज करत असताना पाहायला मिळते. संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून हा जन्मदिवस साजरा करत असताना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत शुभम मडवी याला. यामुळे या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात.
2023 संपून 2024 मध्ये आपण पदार्पण करतोय. सर्वांना या नववर्षाच्या हार्दिक 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 अशा शुभेच्छा. या 2023 मध्ये जे आपल्याला हवं होतं, जे ज्यांना ज्यांना मिळालं नाही आहे त्यांना आई एकविरा चरणी प्रार्थना करेन की आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सर्वांना या 2024 मध्ये मिळाव्या आणि आपली जी काय मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, आपलं आयुष्य निरोगी राहावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या 2024 मध्ये आपण वळतोय आणि या मॅचकडे पुन्हा एकदा प्रारंभ करूयात. पंचांनी सांगितलं लेट्स प्ले. धावा आहेत त्या धावफलकावरती आपण ऑन स्क्रीन पाहतोय हे सेलिब्रेशन. पीटीसीचे कॅमेरामन साऱ्या गोष्टी सर्व गुण संपन्न असे हे कॅमेरामन, अर्थात कौतुक करेन मी अधिराज देशमुख असतील, नीरज असतील, ओम असतील, संकेत जाधव असतील, यांचं कौतुक करायला हवं. या आमचे डीजे मास्टर सूरज देखील दाखल झालेत. एक मधुर संगीत ऐकूया, परंतु त्याआधी मैदानाच्या आतमध्ये वळू कारण सामन्याला होते सुरुवात. शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या षटक प्रारंभ झाले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाली. पुढचा बॉल. यावेळेला काय करते मैदानाच्या आतमध्ये फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खेळाडू होईल अर्थात संघाला दिलाय धक्का क्रमांक 3. 1 more विकेट डाऊन.
गोलंदाजाचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं भावेश पाटीलने म्हटलं आणि त्याने ठोकला हा चौकार. डाव्या यष्टीवरती एक चांगल्या रीतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सतर्क होता. आपला हजर जबाबीपणा त्याने चांगल्या रीतीने दाखवला. धाव मिळालेली नाही आहे अर्थात निर्धाव चेंडू येत असताना भावेश पाटील लेफ्ट हँडर बॅटर आहे. जास्तीचा चांगल्या रीतीने ऑन साईडला स्ट्रोक चांगल्या रीतीने त्याने खेळलेत आणि हाच त्याचा स्ट्रॉंग झोन आहे ज्या क्षेत्रामध्ये तो धावा गोळा करण्यासाठी जाणला जातो. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक मिड विकेट तैनात करण्यात आला या खेळाडूसाठी. ऑन साईडला आपण लॉंग ऑन पाहतोय थोडासा वाईडिश आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षकाला चेंडू साईड व्हायला थोडासा वेळ लागला होता परंतु काय घडतं मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही गाड्या एका रुळावरती आल्यात. अपघात हा निश्चित होणार. खेळाडू होईल तो 6वा बाद. नंतर आक्रमक खेळ करणारा हा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडली आहे कारण खेळाडू बाद झालेत ते एकंदरीत 7 खेळाडू बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 39. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये पुनरागमन करणारा हे षटक अश्वित कारकरचं राहिले कारण त्याने धावा दिल्यात ते केवळ 4. 5 धावा खर्च करत विकेट मिळवल्यात. या महत्वाच्या बाबी आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला आला. ऑन साईडला केलाय. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकलात. या अगोदरच्या इनिंगमध्ये पहिल्या सत्राचा खेळ झाला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वाघेवली या टीमने धावा पूर्ण केल्या, त्या म्हणजे 43 रन आणि 44 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रति ओव्हरमध्ये 11 रनची सरासरी गाठावी लागेल टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर सलग 3 षटकार बॅट्समनने लगावले उल्वे रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमच्या कुठल्याही बॅट्समनने सलग 3 षटकारासाठी निलेशजी मडवी उल्वे आणि संदीपजी पाटील कोंबडभुजे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी जाहीर झाले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गीतेश मडवी स्वतः टीमचा महानायक. तर मॅचला होईल सुरुवात. आकाश मडवी आणि गीतेश मडवी सलामीची जोडी. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील वाघिवली एक्सप्रेस या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. राम पाटील पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. आपल्या वेगाच्या जोरावर पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी साकारून आपल्या टीमच्या विजयामध्ये सर्वाधिक वाटा असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राम पाटील 24 बॉल 44 रन राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. गीतेश मडवीच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. सरळ 4 रनसाठी चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या मोमेंटला पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, परंतु पंचांनी अपील फेटाळली. मॅट्रिक्स ट्रॉफी या स्पर्धेसाठी चॅलेंजर मानगर आणि त्याचबरोबर अनिकेतजी पाटील यांच्या माध्यमातून दोन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय गीतेश मडवी. पहिल्या बॉलवर ज्याने चौकाराने स्कोरबोर्ड ओपन केलंय. हा बॉल देखील वेगवान होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर वर्चस्व होतं गीतेश मडवीचं, परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न राम पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गेले अनेक वर्ष वाघिवली टीमसाठी भरपूर महत्त्वाची भूमिका या खेळाडूची राहिली. एक काय देखील आपल्या वेगाने गाजवला. आज देखील त्या जिद्दीने आणि त्या चिकाटीने अप्रतिम दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा त्या स्पर्धेत देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटची संधी होती, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल. टाइमही चुकली जाते. डोक्याची घंटा असू शकते, परंतु या ठिकाणी तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय क्रीज मध्ये. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 5 रन. अजूनही 39 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. कॉल केला होता. पाच रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. राम पाटील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येईल आकाश मडवी. 44 रनचं लक्ष्य. कोणता संघ जिंकेल ही मॅच आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 39 रनची गरज. राऊंड द विकेट. या मोमेंटला आकाश मडवीसाठी हा बॉल वेग बेताचा होता. वेद यष्ट्यांचा बॅट्समन आकाश मडवी कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय.
5 रनवर पहिला बॅट्समन आकाश मडवी बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तुषार कोई या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची, मोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची धमक देखील या ठिकाणी आहे. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना, संघ अडचणीमध्ये असताना टीमला सावरण्यासाठी भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, एकच चौकार आतापर्यंत आला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त एकाच रनवर समाधान मानेल. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या, टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 6 रन. तर सन्मानित अतिथी सोमनाथजी मडवी, आपणास देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष थोडंसं वाढताना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 38 रनची गरज. ओव्हर क्रमांक 2 आणि मयूर मोहितेला या ठिकाणी इन्व्हाइट केले. स्वतः टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 38 रनची गरज. एक महत्त्वपूर्ण षटक असेल, हे देखील मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम जय हनुमान वाघिवली संघ, कारण 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जातो. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही एक इनिंग कंप्लीट करायची आहे. 18 बॉल 38 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावं लागेल. मयूरचा हा बॉल आखूड पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका पेस करत असताना कुठेतरी थोडासा प्रभावित झाला. तेजस फक्त एकाच रनवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 7 रन, अजूनही 37 रनची गरज. येणाऱ्या 17 बॉलमध्ये 17 चेंडू आणि 37 धावा. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु विजय प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यानंतरच तुम्हाला विजयाचं सामर्थ्य मिळेल. या बॉलवर देखील शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल. अवे फ्रॉम बॉडी खेळायचा होता, परंतु चेंडूफळीचा संपर्क तुटला. लाईन मिस केली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमचा. येणारे 16 चेंडू आणि आता मात्र 36 रनची गरज आहे. 37 रनची गरज आहे 16 बॉलमध्ये. या बॉलला देखील स्टान्स बदलले. हा बॉल पेस करत असताना लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज मयूरचा हा बॉल, परंतु या क्षणाला विकेट किपर देखील बीट झालाय. 3 फिल्डर भरपूर वेगाने धावतायत. पंचांचा इशारा येईल. वाईट +4 टोटल 5 रन 5 लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये.
शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. या बॉलवर देखील शरीरापासून थोडासा दूर होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले की मॅच तरी कोणता संघ जिंकेल, कारण अशा प्रकारची जर गोलंदाजी राहिली तर एक नवा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळेल जे हनुमान वाघिवली संघाचा. अशा प्रकारचे चेंडू जर पाहायला मिळाले तर बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ. फटका चांगलाय. तेजस कोई नावाचा ब्रँड, तुषार कोई नावाचा ब्रँड या ठिकाणी इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतोय. हा येतोय षटकार. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. ओव्हर क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी गणेश भोईर यांना आमंत्रित केले. 12 बॉलमध्ये 25 धावा रोखाव्या लागतील टीम जय हनुमान वाघिवली या टीमला विजय प्राप्त करण्यासाठी, परंतु त्याच 12 बॉलमध्ये 25 धावा पूर्ण कराव्या लागतील विजय प्राप्त करण्यासाठी टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला. ओव्हर भरपूर महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. कट केलाय, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता, परंतु 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या 20 रन अद्याप चेंडू शिल्लक आहेत. येणारे 11 आणि अजूनही 24 रनची गरज आहे. 11 बॉल 24 धावा. प्रत्येक बॉलवर समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. तुषारचं कौतुक करावं लागेल, कारण एक षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या षटकाराने एक नवजीवन संजीवनी दिली टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमला. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील आपण पाहू शकतोय आशाभूत नजरेनं पाहिलं बॅट्समन तुषारने पंचांकडे, परंतु पंचांनी तपील फेटाळली आणि डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 24 रन. येणारे चेंडू आहेत 10 आणि अजूनही 24 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर देखील पॉइंटच्या दिशेने फटका खेळला. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत गेलाय. सेकंड रनसाठी कॉल आणि तोपर्यंत थ्रो चांगला होता. तोपर्यंत बॅट्समन पोहोचलाय त्याच्या क्रीजमध्ये आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 9 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. दबाव आहे दोन्ही संघांवर, कारण विजयाची स्वप्न घेऊन हे मात्र दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. एक सामने दोन्ही टीमने जिंकले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर फटका चांगलाय. फिल्डर तैनात होता, परंतु मिस फिल्डिंग. मोक्याच्या क्षणी जेल सुटलाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये या जेलची किंमत किती मोजावी लागेल टीम जय हनुमान वाघिवली या टीमला. ज्या ज्या वेळेस बॅट्समन तुषारला संधी मिळाली त्या त्या वेळेस खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं केलंय बॅट्समन तुषार कोळीने. ज्या ज्या वेळेस रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो त्यावेळेस भरपूर महत्त्वपूर्ण भूमिका या खेळाडूशी आपल्याला पाहायला मिळते. अनेक संकटात संकटमोचक प्रकारची कामगिरी देखील तुषार कोळीने साकारली रॉयल स्पोर्ट्स उल्वे या टीमसाठी. आणि सध्याच्या या अशा स्थितीमध्ये जर विजय संपादन करायचा असेल
तर मात्र आक्रमकतेचं रूप धारण करावा लागेल बॅट्समन तुषार कोहलीला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे आक्रमण तर एकीकडे संयम. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर कुठेतरी एक संयमजनक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टान्स बदलले गीतेशने, फटका फसला जाईल की काय, फटका फसलाय आणि विकेट क्रमांक दुसरा गमावलाय. 23 रनवर दुसरा धक्का. वंश पाटीलने टिपला हा झेल आणि दुसरा धक्का 23 रनवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे गणेश भोईरच्या खात्यातला. न्यू बॅट्समन सूरज पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 21 रन. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय. आज जर आपण पाहिलं ना तर लहान मुलांपासून अनेक वयस्कर माणसं देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतो आणि सामन्याचं चित्र बदललं. या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली गोलंदाज गणेश भोईरने. टीम जे हनुमान वाघिवली या टीमला येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज आहे. जुमोदर 2 आपण ऐकली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम जय हनुमान वाघिवली टीम, कारण आतापर्यंत भरपूर वेळ तुम्ही घेतलाय. समीकरण आहे येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 धावा. सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. समीकरण येऊन टेपले 6 चेंडू 21 धावा, 21 धावा, 6 चेंडू 6 चेंडू 3 षटकार 3 धावा 3 धावा 3 षटकार आणि 6 बॉलमध्ये आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 21 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल शरीरापासून भरपूर दूरवर फेकलेला हा बॉल. पंचांचा इशारा आलाय, येस इट इज अ वाईट. अशा प्रकारची गोलंदाजी कुठेतरी फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी करताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर शेवटच्या ओव्हरसाठी रतेश पाटील जय हनुमान वाघिवली या टीमचा एक महत्त्वपूर्ण दर्जेदार खेळाडू. अनेक वर्ष भरपूर चांगली कामगिरी जय हनुमान वाघिवली टीमसाठी राहिली. या खेळाडूची देखील 6 बॉल 20 रन. या बॉलवर फटका चांगलाय, फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा हा स्ट्रोक हा येतोय बॅट्समन सूरज पाटीलच्या बॅटमधून येतोय. एक विजयाचा आशेचा किरण दाखवणारा हा षटकार. तुषार कोहलीच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार कोहली इन ऍक्शन मोड मध्ये 8 बॉल आणि 17 रनवर तो खेळतोय. सामन्याचं चित्र बदललं. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश देखील तुम्ही संपादन करू शकता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल आहे. या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होईल की काय, परंतु फक्त एकाच रनवर समाधान मानावं लागेल बॅट्समन तुषारला. 4 बॉल आणि 13 रनची गरज. सूरज पाटील ज्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची आणि सध्याच्या घडीला त्याच क्षमतेने मात्र फटकेबाजी करावी लागेल. 4 चेंडू आणि 13 रन. एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज, एक कडा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये.
या बॉलवर देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु फक्त एकाच रनवर समाधान मानावं लागेल. समीकरण बदलला येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू, 3 चेंडू 2 षटकार, 2 षटकार आणि 3 चेंडूंमध्ये मात्र तुम्हाला 12 रनची गरज आहे. 3 बॉलमध्ये सलग 3 चौकार लगावले तरी देखील तुम्ही सामना जिंकू शकता. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. बॅट्समन या ठिकाणी क्रमांक 3 बाद होतोय. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन तुषार कोई बॅक टू द पॅव्हिलियन. आणि सामन्याचे चित्र बदलले. 2 बॉल आणि 12 धावा. क्रिकेटमध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही, जीवनात देखील तीच भूमिका आहे. 2 षटकार या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकता. दोन चेंडू आणि आता मात्र 12 रनची गरज. जर या बॉलवर षटकार लगावला तर राहुल घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालंय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 12 रनची गरज. अंकितजी मोकल यांच्या माध्यमातून देखील सलग 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. या क्षणाला इनसाइड एज आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली जे हनुमान वाघिवली या टीमने. बॅट्समन या ठिकाणी बाद झाला. 1 बॉल आणि आता मात्र 12 रन. औपचारिकता शिल्लक आहे, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला बदलू शकतो, कारण जो उल्वे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, त्याच उल्वे गावामध्ये 1 बॉलमध्ये 9 रनचा रेकॉर्ड देखील होताना आपण पाहिल्या 2016 साली खासदार चषक त्या स्पर्धेमध्ये. सचिन नाईकच्या नावावर तो रेकॉर्ड होता. या बॉलवर देखील अप्रतिम दर्जाचा हा बॉल आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकणारा संघ ठरलाय जे हनुमान वाघिवली संघ. हार्डलक टीम, रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच